महाराष्ट्राच्या महिला नेत्या कृषी भूषण प्रभावती काकींना विनंती आहे की आपण मंगल पत्रकारांवर जोरदार टाळ्याने भोगरेताईंचं स्वागत करूया। नमस्कार। सहकार महर्षी बाळासाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेचे आश्वी येथील शाखाच्या उद्घाटन प्रसंगी मला आमंत्रित केल्याबद्दल प्रथमतः आश्वी ग्रामस्थांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते। सगळे म्हटले की काठी व्यासपीठावरील नाव काही घेऊ नका, पण सर्व इथं उपस्थित सर्व मान्यवर सांगताना विशेष आनंद होतो। माननीय नामदार बाळासाहेबजी थोरात ज्यांचा आम्हाला खंबीर पाठिंबा व साथ आहे, ते आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे, माधवराव गायकवाड, सुधीरजी तांबे डॉक्टरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय सज्जन सोज्वळ अभ्यासू व्यक्तिमत्व डॉक्टर साहेब तुमचं। एखाद्या कार्यक्रमाचा जो प्रसंग असेल त्यावरच तुम्ही अभ्यासू आणि मार्मिक बोलणार, कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही। तुमचं भाषण ऐकून मलाही आता अभ्यास करायची वेळ आलेली। मी ठरवलं डॉक्टर साहेबांचं भाषण म्हणजे प्रसंगाला अनुसरून असतं, एकदम अभ्यासू असतं। आपण आता नौखे आहोत, आदर्श कुणाचा घ्यायचा, म्हणून मी आता तुमची विद्यार्थिनी दुर्गाताईंच्या बाबतीत सांगेल, एकदम सडेतोड स्पष्ट, ग्रामीण जीवनाशी समरस, ज्या मी असेल त्या असेल। आम्ही ग्रामीण भागात लहानच्या मोठ्या झालेल्या असल्यामुळं तुम्हाला माहिती आहे का, युट्यूबवर माझ्या भाषणाला गावरान शैली म्हणतात, पण आपली नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली असल्यामुळे आपण त्याच भाषेत बोलणार। मी कधी संगमनेर परिसरात आले तर ताई मला हक्काने लगेच घेऊन जाणार, प्रभा घरी चल, लगेच जेवण करून जा, म्हणजे एक मार्गदर्शक आणि आपल्या हक्काचं माणूस असं ताईंचं व्यक्तिमत्व आहे। डॉक्टर जयश्री थोरातांबद्दल त्यांचा माझा आता जवळून संबंध व परिचय आला। मी तुम्हाला सांगते, इतकं वैद्यकीय म्हणजे मोठं शिक्षण झालेल्या परंतु एकदम सर्वसामान्यात मिसळणाऱ्या, वयोवृद्ध असतील त्यांच्याशी त्यांच्याप्रमाणे वागणाऱ्या, तरुणांशी त्यांचे काही प्रश्न असतील, तू कुठे नोकरीला आहे, तुझं शिक्षण काय आहे, तुला कसली मदत हवी आहे, आपुलकीने विचारणाऱ्या, महिलांशी तसंच वागणाऱ्या, प्रत्येक महिलेची ओळख असणाऱ्या आणि विशेषतः कुणाला वैद्यकीय घरामध्ये कुटुंबात कोणी आजारी असेल, कुठला डॉक्टर त्याने मुंबईला काय केलं पाहिजे, जर आजार गंभीर असेल तर मार्गदर्शन करणाऱ्या, अतिशय सोज्वळ सात्विक अभ्यासू या तरुणामधील म्हणजे तरुण पिढीमधील व्यक्तिमत्व हे पाहून ताई मला खूप तुमचं कौतुक वाटलं। फक्त तुम्ही काय माझ्याशी अजून इंग्लिश मध्ये बोललेले, अशा प्रकारचं ताईंचं व्यक्तिमत्व आहे। आमच्या गणेश परिसरातील सर्व चेअरमन लहारे, ते बाबासाहेब ओहोळ, ते ज्यांनी बँकेला सहकार्य केले असे सुमतीलाल गांधी, गणपतराव सामळे, इथे जमलेले सर्व माझे तरुण सहकारी, आश्वीचे ग्रामस्थ, महिला, तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते। मी तुम्हाला हे सांगते की बँक ही अशी असते, सहकारातून शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला, शेतकऱ्यांच्या कठीण परिस्थितीला मदत म्हणून बँकेची संकल्पना सहकारातून उभी राहिली। तर बँक ही शेतकऱ्यांसाठी साधन आहे आणि शेतकरी हा विकासाचं साध्य आहे। बँकेचा उपयोग हा शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांना मदतीसाठी झाला पाहिजे आणि आपणही नियमितपणे त्याची परतफेड केली पाहिजे। कर्जमाफी मिळेल याच्यावर ते थकबाकी ठेवता कामा नये। बँक जर सुस्थितीत चालायची असेल, ज्या त्यांनी सांगितलं, तर आपलंही सहकार्य त्याला झालं पाहिजे। तर आमच्याकडे पण उदारमानाने बँकेला जमिनी तारण ठेवून कर्ज दिलं जातं आणि नंतर त्याला वेठीस धरलं जातं। तशा पद्धतीने राजकारण, बँकेत कुठलंही राजकारण न आणता शेतकऱ्यांच्या विकासासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे। तसं
बँकेत राजकारण येतंय, नगर बँकेने दाखवून दिलं, गणेश परिसराला ते चांगलं कळालेलं आहे. त्या बँक काय करू शकते. तसं आज अमृत वाहिनी उद्योग समूह, अमृत म्हणजे मनुष्याला नवसंजीवनी देतं. इतिहासामध्ये पुरातनामध्ये अमृत या शब्दाचा अर्थ म्हणजे तुम्हाला येणं की संजीवनी देतं. आणि संगमनेर भागामध्ये ही अमृत वाहिनी जो आहे ते तुम्हाला प्रत्येक गोष्टी तुम्ही फार नशीबवान आहात. तुमचा साखर कारखाना असेल म्हणजे तिथेही तुमचा इकडच्या भागातील दुग्ध व्यवसाय असेल, सहकारी बँका असतील, या सर्व नियमात आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे. तेव्हा संगमनेरी लोक खूप नशीबवान आहेत असं मी म्हणते. साहेब आता आमच्याकडे राहत बँक पाहिजे बरं का, अशा पद्धतीने. आणि आता मला थोडा मी राजकीय ओळख करते. मी तुम्हाला सांगते, मी पण एक अगदी सामान्य आणि सामान्य गृहिणी, शेतकरी प्रतिनिधी. मी शेतकऱ्यांची आंदोलन करण्याच्या संदर्भात, दुधाच्या संदर्भात केली. मला काही राजकारणात आपण बाहेर पडावं किंवा राजकारण करावं असं काही ठरलेलं नव्हतं. पण आमच्या परिसरात असलेला दहशतवाद, आमच्या परिसरात असलेली दडपशाही, विरोधकाला दिला जाणारा त्रास आणि हम करे सो कायदा, आम्ही म्हणेल तेच, हे सगळं चित्र मी पाहिल्यानंतर असं ठरवलं की आपण कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे आणि याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. म्हणून तुम्हाला वाटेल घोगरेताईचं भाषण म्हणजे घोगरेताई फार मोठे राजकारणी नाहीये. मी जे अनुभवलं ते मी फक्त तुम्हाला सांगते आणि तुम्ही ते खरंच आत्मसात करा. नुसतं ऐकून सोडून नका देऊ. मी जे बोलते ते अगदी कळकळीने बोलते. आणि साहेब तुमच्या बाबतीत सांगायचं झालं, तुमच्या नावाचाच विजय. तुम्ही 8 वेळा निवडून आलात, आता 9 ह्या वेळेला तुम्ही निवडून याल आणि खरंच मुख्यमंत्री व्हा. आणि तुमच्या नावात साहेब आहे, लोक तुम्हाला साहेब म्हणतात. साहेब हे कशासाठी पूर्वी वापरलं जायचं? शिस्त, काटेकोर पालन, वाईट गोष्टींवर वचक ठेवणे असं आपलं व्यक्तिमत्व आहे. संसदेतही चुकीच्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा आपण आज आवाज उठवता, विरोध करता. आपली काँग्रेसची एकनिष्ठता, सगळे गुन्हे विरोधकाला सापडावं लागतं. हे कुठं कात्रीत सापडते, यांच्याबद्दल काय बोलावं असं आपलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं आपल्याकडे सर्व संस्था, सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगते, शेतकरी कधी सुजलाम सुफलाम होतो तिथे संस्था चांगल्या पाहिजे. बँका, दुधाच्या, साखर कारखाना, त्यावेळेस ते सगळ्या गोष्टी असतात. आणि संगमनेर भागातील या खूप चांगल्या आहेत. तुम्ही साहेब आहात, आमच्याकडे देव आहे, आमच्याकडे देव आहे, पण त्याने आम्हाला देव आठवला. असे कुठल्याही मोठ्या पदावर असताना शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला मोल नाही, कुठेही हमी भाव नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था तुम्हाला माहिती आहे. आपण ठिकठिकाणी किती आंदोलनं केली. म्हणजे दूध उत्पादक शेतकरी पहिल्यापासून जेवढा खर्च करतो, स्वकष्ट सोडून द्या, तर त्याच्या दुधाला पाण्याच्या बाटलीपेक्षा कमी भाव मिळतो. आज पशुखाद्याचे भाव किती वाढलेले, म्हणजे आमच्या देवानी शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला देवच आठवायला लागला. तुमच्या साहेबांनी सगळं सुरळीत केलं. अशा पद्धतीचं एक गोष्ट आहे. साहेब आम्ही राजकारणात खूप नव्हते, तुम्ही लंके साहेबांच्या पाठीशी उभे राहिला, त्यांचे मार्गदर्शन झालं, त्यांना आशीर्वाद आणि इतकी गंभीर साथ दिली की त्यांनी महाराष्ट्रात इतिहास घडवला. एक सामान्य माणूस काय करू शकतो हे केवळ तुमच्या सहकार्यामुळं, तुमच्या पाठिंब्यामुळं, मार्गदर्शनामुळं सहज शक्य झालं. आणि ते झाल्यामुळं आपल्या शिर्डी मतदारसंघाला, प्रवरा परिसराला एक हुरूप आला साहेब. म्हणजे इथे एक फोबिया झाला होता लोकांना, हे अशक्य आहे, हे होऊच शकत नाही, म्हणजे हे होणारच नाही. पण ज्या वेळेस निकाल लागला, इतका सुखद धक्का बसला,
लोक स्वतः चिमटे काढायला लागले. खरं आहे का काय? अशा पद्धतीचं त्याला तुमचं मार्गदर्शन खूप आवश्यक आहे. आणि आता बरं का, राजकारणामध्ये मोठे मोठे नेते असतील, मंत्री असतील, हे आपण मीडिया ते वगैरे बघतो टीव्हीवर, एक संभ्रम निर्माण करण्याचा पायंडा पडलेला आहे. जबाबदार लोक पण काही बोलतात, बालिशपणे बोलतात. आता मी इकडून उभा राहील, आता मी तिकडून उभा राहील. जबाबदार व्यक्ती. आता पहिल्या शर्यतीत जर दमछाक झाली, दुसरी शर्यत कशाला पाहिजे? आणि मला कुटुंबासाठी वेळ नाही. माझे कुटुंब नाराज होतं. आता लोकांनी तुम्हाला दिला ना कुटुंबासाठी वेळ, तर कुटुंबाला वेळ द्या, ते एकदम उत्तम. आणि व्यवसाय केला तर अति उत्तम, ते पण समाजकार्य आहे. डॉक्टर होण्यासाठी लोक किती हे करतात, ते केलं तर ते पण चांगली गोष्ट आहे ना. आहेत ना बाकीचे, म्हणजे ते चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आणि कुटुंब आनंदी तर जग आनंदी. अशा पद्धतीने आहे. आणि मी तुमच्या परिसराला, आश्वीच्या ग्रामस्थांना सांगते, माझा या भागाशी तसा काही फार जवळून संबंध नाही. मी तुम्हाला प्रथमच सांगितलं, मी एक गृहिणी म्हणजे शेतकरी प्रतिनिधी आहे. मी शेतकऱ्यांसाठी पहिल्यापासून काम करायचे. ज्यावेळेस प्रवारा कारखान्यात वगैरे आंदोलनाला मी जायचे ऊसाच्या संदर्भात, तर माझे पती जनार्दन घुगरे, आमचे शेतकरी संघटनेचे नेते, आम्ही जायचं तिथे. आम्ही सर्व जायचं तिथे. तर ते मला म्हणायचे उद्या आंदोलन आहे. मी म्हणायचे मला यायचंय. आपल्या शेतकरी महिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या उदरनिर्वाहाचं साधन काय आहे. आपण आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून जिथं शक्य असेल तिथं हजर राहिलं पाहिजे. घरामध्ये महालक्ष्मीचे व्रत करून आणि दिवस दिवस उपाशी राहून काही लक्ष्मी यायला नाही. तर मी म्हटलं मला यायचंय आंदोलनाला आमच्या शेतकरी संघटनेत. तर ते मला म्हटले तू नको येऊ. मी म्हटलं का बरं? म्हणजे तिला काही एवढे लोक नाही येतील. मग मी म्हटलं तरी मला यायचंय. मी गेले तर 9-10 बायका आणि 25-30 लोक. मी म्हटलं का हो, आपलं आंदोलन होतं, लोक तर काय दिसत नाही. ते म्हणे तुला नाही माहिती आंदोलनाला एवढेच लोक यायचे. मी म्हटलं असं, म्हणलं साहेबाच्या इथं जर साखरपुडा असेल बियाणे चिठ्ठ्या दिला सारा गाव गाव सोडून तिथं. म्हणजे आपण संघटित झालं पाहिजे सांगण्याचा उद्देश. तसा माझा राजकारणाशी मी तुम्हाला सर्वांना सांगते की मला पद मिळावं, सत्ता मिळावी किंवा आपल्या स्वार्थासाठी काही करावं असं काही मात्रही माझ्या मनात नाही. हे सगळं झालं पाहिजे, पण विरोध हा संपवला पाहिजे. आज सहकार हा अस्तित्वात राहिला नाही आमच्या परिसरात. आता डॉक्टर राजेंद्रजी पिपाडे यांनी तुम्हाला अॅट्रॉसिटी पर्यंत नेलं, त्याच्यामुळे मी काही बाकीचं सांगत बसत नाही, वेळ थोडा आहे. अशा पद्धतीनं सगळं चालू आहे. त्याला आपण विरोध केला पाहिजे या मताची मी. जुने जे लोक होते, भाऊसाहेबजी थोरात, माझे सासरे असतील ते पद्मश्री, हे लोक सहकार कसा जिवंत राहील याच्यासाठी मनापासून सगळं आपले कुटुंब समजून कुठेही राजकारण न आणता सगळा विकास करत होते. पण आता राजकारणाचं स्वरूप बदललेलं आहे आणि तुम्ही सर्वांनी आता हे सगळ्या गोष्टींचं नीट आत्मसात करून हे थांबवलं पाहिजे या मताची मी. आता हो, आता तुम्ही साधं उदाहरण घ्या. न्यू वनडे धरण 50 लोकांचे कालवे उपचारा झाल्या पाहिजे, पाणी गेलं पाहिजे. विधायक असे काम न करता फक्त जातीपातीचं पुढं साखर तुरीचं हे राजकारण नको आहे लोकांना. लोकांना शाश्वत काम पाहिजे. त्यांच्या आज 3 पिढ्या निवडण्याच्या गेल्या. आता मी त्या भागात जात असते, इतका भीषण प्रश्न आहे पाण्याचा. आतापर्यंत टँकर चालू होते, असे अनेक प्रश्न आहेत. परंतु आज मी तुम्हाला सांगितलं अमृतवाहिनी उद्योग समूह म्हणजे एक साक्षात संजीवनी अमृत आहे.
तुमच्या संस्था खूप चांगल्या आहेत, तुम्हाला लाभलेले नेते आणि हे त्रिकुटांचं साहेबांना खूप सहकार्य आहे. ते असं आहे, राजावर असलं तरी मागचे सेनापती ते खंबीर लागतात. साहेब जरी मुंबईला दिल्लीला असले तरी हे सगळं बघतात आणि त्याच्याच बरोबर शिलेदारही चांगला पाहिजे. कच्च्या कामाचं काम नाही, आमच्याकडे लई कच्चं काम आहे. यांनी सांगितलं का लगेच ऍक्शन, ऍक्शनला रिॲक्शन. तेव्हा तुम्ही सर्व साहेबांच्या पाठीशी उभं राहा. गणेश कारखान्याच्या लोकांचं म्हणणं आहे आमचे पण कारखान्याचे कर्ज बुडवले. तो तर फार मोठा प्रश्न आहे राहुरी आणि गणेशचा, आणि उभं राहायला निघाले लोक काय आंदोलन बैठले काय. लोकसभेच्या खासदारकीच्या इलेक्शनला लोकांनी काहीच केलं नाही. किती त्यांनी आपकी बार 400 पार काय असेल ते, परंतु मतदानातून दाखवून दिलं आपकी बार घर चलो. हा, आपकी बार तरी पार. आता मी काय राजकीय विश्लेषक नाही. आता महाविकास आघाडीचं सध्या सगळीकडे चालू आहे. तर मी काय सारे राजकारणी मला करतात, विविध पक्षाचे लोक नेते फोन करतात किंवा कार्यकर्ते विचारतात, ताई आता कसं. मी म्हणलं साहेब म्हणतील तसं. सांगण्याचा उद्देश हाच आहे, तुम्हाला सांगते. मी काय प्रोफेशनल राजकारणी नाही. काय चालू आहे, काय गडबड आहे, मला काही एवढी हे नाही. मग मला फोनवर पत्रकार विचारतात, काही असं आता कसं. मी यांच्याकडे बोट दाखवते. अशा पद्धतीचं हे राजकारण आहे. आपण आश्वी गावातील आहात. अश्व म्हणजे आपलं नाव अश्व, पेशव्यांपासून पडलेलं. अश्व म्हणजे घोडा, जो चला हुशार, बुद्धिमान, चपळ असं आहे. तो त्याच्या मालकाला बरोबर ठिकाणावर पोहोचवतो. असा आश्वी गावचा इतिहास आहे. आजही वीर रसाचे प्रतीक, घोडा म्हणजे वीर रसाचे प्रतीक. राजे महाराजे छत्रपतींपासून पृथ्वीराजांपर्यंत त्यांच्या नाव आहेत घोड्यांची. अशा भौगोलिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या परिसराचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात. तेव्हा अश्व त्याच्या मालकाशी नेहमी इमानदार, धडाडीचा चपळ असतो. तुम्ही त्यांचे मालक वंशज आहात. तुम्ही याचा सचोट बुद्धीने विचार कराल की आपला मालक, पालक, शासनकर्ता, आपला रक्षणकर्ता कोण आहे, कोण आपल्या विकासासाठी लढेल, कोण आपल्यासाठी उभा राहील, त्याच्या पाठीशी तुम्ही निश्चितच उभे राहाल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमात